नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मॅथ बाय रिव्होल्यूशन चॅनलवर. तर मी तुम्हाला आज सिम्प्लिफिकेशन नावाचं चॅप्टर शिकवणार आहे. चला बघूया सिम्प्लिफिकेशन चॅप्टरच्या बद्दल माहिती. सिम्प्लिफिकेशन चॅप्टरमध्ये बॉडमास नावाचा एक टाईप असतो. सिरीज नावाच्या टाईपचे पण क्वेश्चन असतात आणि अल्जेब्रिक आयडेंटिटीज असतात. हे 3 टाईप असतात सिम्प्लिफिकेशन नावाच्या चॅप्टरमध्ये. तर आपण आज बॉडमास नावाचे टॉपिक बघणार आहे. तर बॉडमासचे एक नियम असतो. बॉडमास एक क्वेश्चन असतो. त्याच्यात मायनस, प्लस, मल्टिप्लिकेशन, डिवाइड हे सगळे साईन दिलेले असतात. तर त्यांना सिक्वेन्समध्ये सोडवण्याचा एक क्रम असतो. तर तो क्रम बघूया. तर त्या क्रममध्ये पहिले आपण कंस बघतो, कंस ब्रॅकेट. त्याच्यानंतर आपण ऑफ सोडवतो. त्याच्यानंतर आपण डिव्हिजन करतो, भागाकार. त्याच्यानंतर गुणाकार सोडवत असतो आपण कधी पण, नियमानुसार चालावे लागते. ॲडिशन करतो. त्याच्यानंतर सबट्रॅक्शन करतो. ब्रॅकेट बी म्हणजे ब्रॅकेट कंस, ओ म्हणजे ऑफ, चे, डी म्हणजे डिव्हिजन, भाग करतो भाग, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, गुणा करतो. त्याच्यानंतर आपण ए म्हणजे ॲडिशन करतो, जोडतो आपण गोष्टीला. एस म्हणजे सबट्रॅक्शन, वजा करतो. तर बॉडमास शिकायच्या आधी छोट्या गोष्टी वर लक्ष द्यायला हवे आपण. तर पहिला नियम, वजा अधिक वजा. एखादी संख्याला मायनस चिन्ह असते आणि दुसऱ्या संख्येला पण मायनस चिन्ह असते. त्यांना जोडण्यासाठी आपण अंकाची बेरीज करून मायनसचं चिन्ह देतो. उदाहरण, -3 प्लस -2. -3 प्लस मायनस होते. -3 -2, -3 -2 यांची बेरीज होऊन मायनसचं चिन्ह लागते. मायनस प्लस मायनस, अंकाची बेरीज मायनसचं चिन्ह. -3 प्लस -2, अंकाची बेरीज करतो आपण डायरेक्ट. 3 आणि 2 5, मायनसचं चिन्ह. दुसरी आयडेंटिटीज, पहिल्या संख्येला मायनसचं चिन्ह असते व आपण बेरीज करतो. दुसऱ्या संख्येत प्लसचं चिन्ह. तर त्याच्यात आपण अंकाची वजाबाकी आणि मोठ्या संख्येचे चिन्ह लावतो. अंकाची वजाबाकी आणि मोठ्या संख्येचे चिन्ह लावतो. तर एक उदाहरण बघूया. -3 प्लस 2, -3 प्लस +2. तर अंकाची वजाबाकी केली आपण आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, 3चं चिन्ह आहे -1 केलं आपण. तिसरी आयडेंटिटी बघू. पहिल्या संख्येला धन असते, मग वजाबाकी करतो आपण. दुसऱ्या संख्येला मायनसचं चिन्ह असते. तर अशा साईनमध्ये आपण अंकाची बेरीज करून प्लसचं चिन्ह लावतो. उदाहरण बघूया. 3 वजा दुसऱ्या संख्येला मायनसचं चिन्ह. तर याच्यात मायनस मायनस हे दोन्ही प्लस होतात. 3 आणि 2 5, अंकाची बेरीज प्लसचं चिन्ह. चौथी आयडेंटिटीज, मायनस, पहिल्या संख्येला मायनसचं चिन्ह, वजा दुसऱ्या संख्येला मायनसचं चिन्ह. याच्यामध्ये आपण अंकाची वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लावतो. -3 पहिल्या संख्येला मायनसचं चिन्ह, -3 -2. तर इथे मायनस मायनस प्लस होतात. मायनस मायनस प्लस, -3 अधिक 2, अंकाची वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या 3 आहे तर मायनसचं चिन्ह. पाचवी आयडेंटिटीज, वजा गुणिले वजा. तर वजा गुणिले वजा, अंकाचा गुणाकार आणि अधिकचे चिन्ह लागते. तर उदाहरण घेऊया. -3 गुणिले -2. डायरेक्ट गुणाकार करून प्लसचं चिन्ह लिहायची गरज नसते. 6 मायनस गुणिला प्लस, अंकाचा गुणाकार करायचा आणि मायनसचं चिन्ह लावायचं. उदाहरण, -3 गुणिले 2, 3 दोन्ही 6, मायनसचं चिन्ह. सातवी आयडेंटिटीज, मायनस भागिले मायनस. मायनस भागिले मायनसमध्ये मायनस मायनस कटतात आणि डायरेक्ट भागाकार करायचा. उदाहरणार्थ,
-18 भागिले -3. मायनसशी मायनस कटतात आणि 3 सक 18. ॲन्सर आहे. जर एक वजा मायनसमध्ये असेल आणि भागाकार दुसरी प्लसमध्ये असेल आयडेंटिटी संख्या, तर मायनसचं चिन्ह लागते भागाकारामध्ये. -18 भागिले 2 बेनम 18 -9. या बेसिक आयडेंटिटीज होत्या. एवढ्या आयडेंटिटीज आपण पॉडमासचे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. तर आपण क्वेश्चनकडे वळूया. हे सर्व क्वेश्चन SSC GD RWA पुस्तकातून घेतलेले आहेत. तर चला आपण पहिल्या क्वेश्चनकडे वळूया. पहिला क्वेश्चन आहे 32 भागिले 8 गुणिले 4 -2 गुणिले 3. तर बोर्डमासच्या नियमानुसार बोर्डमासचा नियम आपण सुरुवातीला एकदा दोनदा लिहू. बोर्डमासच्या नियमानुसार ब्रॅकेट नाही, याच्यात ऑफ पण नाही आहे, डिव्हिजन आहे. तर आपण पहिले डिव्हिजन करून घेऊया. 32 भागिले 8 गुणिले 4 -2 गुणिले 3. तर आपण 8 चूक 32, 4 गुणिले 4 16, 16 - 3 दोन्ही 6, उत्तर आले 10. तर आपण पेपरमध्ये कसे सॉल्व करणार? 8 चूक 32, 4 चूक 16, 16 - 3 बेत्रिक 6, 16 - 6 10. क्वेश्चन दुसरा पेपरमध्ये आपण असा सॉल्व करणार. 4 त्रिक 12, 12तून 3 चूक 12 गेले 16, ॲन्सर 16. तर मी तुम्हाला बेसिकमधून सांगतो. 16 + 12 भागिले 4 - 3 गुणिले 2 4. 4 त्रिक 12, 16 आणि 3 19, 19मधून 12 गेले 7. 19 - 3 चूक 12 = 7. ॲन्सर आले 7. क्वेश्चन नंबर 3. बोर्डमासचे क्वेश्चन सॉल्व करताना आपण आतल्या ब्रॅकेटमधून सॉल्व करत असतो. तर हे क्वेश्चन सॉल्व करायसाठी इथून सॉल्व करू आपण. 6 - 4 2, 2 + 6 8, 8 आले इथे. 6 - 8 -2, 3 - -2, मायनस प्लस अंकाची बेरीज. 3 आणि 2 5, 2 - हे 2 वरचे इथं आले. 2 - 5 -3, -3 ॲन्सर आले आपले. आता हे क्वेश्चन सॉल्व करू आपण. तर आतल्या ब्रॅकेटमधून सॉल्व करायचा क्वेश्चन कधी पण. 44/22 + 5, 22 दोन्ही 44, 2 आणि 5 7, इथे आले 7. डिवाइड बायचं चिन्ह. 44 मधून 11 गेले 33 उरले. 33 आणि 2 35, 35 ऑफ 81. तर 81 ऑफ आधी सोडवायचं. 35/7, 7 5 35, 8 45, 1 5 5, 405. 405 आपला ॲन्सर आला. क्वेश्चन नंबर 5. आतल्या ब्रॅकेटमधून क्वेश्चन सॉल्व करायचा. मल्टिप्लिकेशन करणार आपण आधी. साइन चूक 24, 16 - 24 -8, -8 -2 याले इथं -10. हे -10 इथे लिहिले. 14 - -10, 14 आणि 10 24, 20 - 24 -4. हे 40 खाली घेतले आपण. 40 - -4, 40 आणि 4 मायनस प्लस होतात. 40 + 4 44, 44 ॲन्सर आला आपला. क्वेश्चन नंबर 6. तर याच्यामध्ये 2.5 गुणिला 0.7, 3.5 गुणिला 0.6, 4.5 गुणिला 0.8 असे दिलेले आहे. तर आपण गुणाकार करतो आणि पॉईंटचा मग विचार करूया. 25 7 175. इथे एक पॉईंट आहे, इथे एक डिजिट सोडून पॉईंट, एक डिजिट सोडून पॉईंट आहे. तर हा एक आणि हा एक, 2 डिजिट सोडून पॉईंट देणार आपण. 35 सगळं 3 सगळं 18, 5 30, 210. एक पॉईंट आणि एक पॉईंट, इथे पॉईंट येणार आपण.
4.5 गुणिला 0.8 45 4 8 32 5 8 40 360 1 पॉईंट 2 पॉईंट इथे पॉईंट येणार आपण. आता याची बेरीज करूया आपण. 1 आणि 2 3 आणि 3 6 6 सरळ सरळ आपण डायरेक्ट गुणाकार करूया. 300 200 500 600 680 680 740 745 7.45 3 आणि 2 1 6 5 आणि 1 6 7.3 7.4 7.45 ॲन्सर आलं 7.45. हा क्वेश्चन सॉल्व करूया आपण आता. तर हा क्वेश्चन सॉल्व करायसाठी पहिले डिव्हिजन करणार आपण. -9 -16 अपॉन -15. तर मी आता सांगितलं होतं डिव्हिजनलची आयडेंटिटीज. मायनस मायनस कटतात. 15 चूक 60 डायरेक्ट 4 राहणार आपण इथं. -9 -4 प्लस मायनस एका संख्येला मायनस आहे गुणाकार दुसऱ्या संख्येला धन आहे तर मायनसचं चिन्ह लागणार आणि गुणाकार येणार. -36 -36 -9 -4 -13 -13 प्लस मायनस मायनस होते -36 -49 ॲन्सर येणार याचं. सोपा आहे, काही विशेष नाही. क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आपण. -9 -60 भागिले -12 प्लस -3 गुणिला 7 मायनस मायनस कटलं 12 पंच 60 -9 -5 प्लस 7 त्रिक 21 मायनसचं चिन्ह. सरळ सरळ आहे. -9 -5 -14 प्लस मायनस मायनस -21 35 मायनसचं चिन्ह. -14 -21 21 आणि 14 35 मायनसचं चिन्ह बेरीज. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया आपण. तर हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करूया. ब्रॅकेट सॉल्व करायसाठी एक्झाममध्ये क्वेश्चन कसा सॉल्व करायचा. 7 5 35 5 9 45 45चा स्क्वेअर 2025 2025 7 5 35 5 9 45 45चा स्क्वेअर 2025 प्लस इकडचं सॉल्व करून घेऊया. 13 5 65 5 चूक 20 प्लस आधी ऑफ सोडवायचं 5 चूक 20 मग डिव्हिजनल 20 पंचे 100 मग 80 गुणिले 5 400 2000 400 2400 2425 2445 2445 ॲन्सर. याच्यासाठी आपण नेक्स्ट क्वेश्चन याच्यात आपण पहिले ब्रॅकेट सोडूया. 6 चूक 24 प्लस 3 चूक 12 4 गुणिले 6 मायनस 4 गुणिले 5 प्लस 6 इंटू 3 मायनस 45 4 सकम 24 4 पंचे 20 24 आणि 24 48 मधून 20 गेले 28 इंटू 3 प्लस 6 मायनस 45 28 दुनी 28 2 56 28 84 45 मायनस 84 प्लस 6 45 6 51 51 मधून 84 गेले 33 33 मायनस 33 ॲन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन आतला ब्रॅकेट सॉल्व करूया आपण पहिले. -17 -10 -27 -27 प्लस 30 -24 -24 वजाचं चिन्ह. याच्यामध्ये आपण पहिले ऑफ सॉल्व करूया. 12 × 12 144 144 अपॉन हे 144 मायनस -4 मायनस 1 मायनस मायनस प्लस 1 प्लस 4 5 इथे 5 येणार 95 मायनस 5 मायनस -24 5 प्लस 24
29, 95मधून 29 गेले, 66 उरले, 66 ॲन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. याच्यामध्ये आपण आतल्या ब्रॅकेटमधून सॉल्व करणार. 6 दुनी 12, 3तून 12 गेले -9, इथे आले -9 प्लस -9. तर प्लस मायनस इथे मायनसचं चिन्ह येणार आणि -9 अंकाची बेरीज मायनसचं चिन्ह, -18 प्लस -2, मायनस प्लस मायनस अंकाची बेरीज मायनसचं चिन्ह, -20 वजा 100 भागिले 10, 10 10 100, 10 मायनस मायनस ती मायनस मायनस प्लस 10 प्लस 20, 30 ॲन्सर आले आपले. हे नेक्स्ट क्वेश्चन आतल्या ब्रॅकेटमधून सॉल्व करणार. 5 5 25, 28मधून 25 गेले 3, 8 9 72, 72 3 75, 75 85मधून 75 गेले 10, 700 डिवाइड बाय 10 70, 70 प्लस 67 137. पेपरमध्ये असा क्वेश्चन ॲन्सर सॉल्व करायचं फास्टमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण आधी ब्रॅकेट सॉल्व करूया. 7.6मधून 3.4 गेले, इकडे 4.2, -50 पुढचे जसे तसे लिहायचे, 3.2 इथे लिहिले. याला डायरेक्ट काटून घेऊ आपण. 15.9 अपॉन 0.3, पॉईंटशी पॉईंट गेला, 3 5 15, 3 3 9, 53 उरले. 53 प्लस 32 गुणिले 42, 32 दुनी 64, हातचेले 6, 32 चूक 128, 6 134, पॉईंट पॉईंट गुणाकारामध्ये 2 जोडतात इथं, -50. 53 13, 53मधून 50 गेले, 3 उरले, 3 आणि 13 आणि 3 16, 16.44 ॲन्सर. वाटलंच तर 53 आणि 13 66.44, 66.44मधून 50 गेले, 16.44 ॲन्सर आला. पेपरमध्ये असेच क्वेश्चन सॉल्व करावं लागेल, त्याच्याशिवाय नाही जमणार. हा क्वेश्चन सॉल्व करूया आपण. हा क्वेश्चन सॉल्व करायसाठी आपण आधी डिव्हिजन करून घेऊया. 3 7 21 प्लस 5 मायनस 3 2 6 अपॉन 3 मायनस 9 प्लस 45 अपॉन 5 गुणिले 4 मायनस 45, 5 9 45, 9 चूक 36, 36 मायनस 45 जसं तसं लिहा, मग इकडे 9 लिहा. 3 2 6 -2 -5 प्लस 21. आता याला आपण सिक्वेन्समध्ये जोडत जाऊया. 21 प्लस 5 26, 26मधून 2 गेले 24, 24मधून 9 गेले 15, 15 आणि 36 51, 51मधून 45 गेले 6, ॲन्सर आले 6. आपण असे पण जोडू शकतो. 21 आणि 5 37, 37 आणि 36 73, 73मधून 45 गेले, राहिले 18, 18, 18मधून 9 गेले, 18मधून 9 गेले 9, 8, 8मधून 2 6, ॲन्सर. 21 आणि 5 26, 26मधून 2 गेले 24, 24मधून 9 गेले 15, 15 आणि 36 51, 51मधून 45 गेले 6. आता नेक्स्ट क्वेश्चन. याला पेपरमध्ये कसे सॉल्व करायचे, आधी ऑफ सोडवायचा. 5 चूक 20 प्लस मग डिव्हिजनल, 2 2 4, 2 चूक 8, पुढचा 4 जसा तसा. 20 प्लस 2 × 4, 2 चूक 8, 20 आणि 8 28, 28 डिवाइड बाय 4 × 5, 5 × 4 अपॉन 28, ब्रॅकेट 3 × 4 डिवाइड बाय 6, 4 7 28, 5 अपॉन 7 आले इथं,
इंटू 3 इंटू 4 डिवाइड बाय 6. तर सरळ सरळ याच्या पुढच्या वरच्या अंशासोबत गुणाकार करायचा. 5 त्रिक 15, 15 चूक 60. 6 डिवाइड बाय 60/7. तर आपण डिवाइडजन असल्यानंतर मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपण क्रॉस करतो. 6 इंटू 7/60. 14 60. 7/10 आपला ॲन्सर. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण आधी ब्रॅकेट सॉल्व करणार. हा ब्रॅकेटमध्ये 23मधून 29 गेले -6. -6 -17 इंटू 15/8 -3 इंटू 48/72. 24 दुनी 48, 24 त्रिक 72, 3 अशी 3 कटले, 2 -15 सेकंद 90, 90 मायनस प्लस 90/8 -17. तर आपण याला काटू शकतो. 4 45 बेचूक 8. आता याचा आपण बेस सेम करूया. इथे 4 होता, इथे पण 4 करूया खाली, इथे पण 4 करूया. तर याच्यासाठी बेचूक 8 प्लस 90 अपॉन मायनस 17 चूक 68 अपॉन 4. 80 90 8 98 98मधून 48 गेले, 50 उरले. इथे 50/4 50/4. हे ऑफ, इकडचे ऑफ, ब्रॅकेटच्या बाहेरचे ऑफ. 4 अशी 4 कटले, इथे राहिले 50. 50 मायनस इथे ऑफ सोडू आपण. 13×5 = 65. 78/65. 13×5 = 65. 13 कम 78. 78. 5×5 = 25. 250. 250मधून 6 गेले, 244 -244/5 ॲन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. याच्यामध्ये आपण पहिले ऑफ सोडूया. 3 × 4 भागिले, हे पूर्ण याच्या खाली येणार, 24 त्रिक 72 -3 भागिले 2 × 3 4 केले -1 इंटू 2 प्लस 6 अपॉन, हे पूर्ण याच्या खाली येणार ऑफचं, 4 त्रिक 12. याच्यानंतर आपण याला सॉल्व करूया. 3 2 6 3 चूक 12, 4 4 सकम 24, 1/6 -3/2 गुणिला बे कबे मायनसचं चिन्ह प्लस 1/2 मायनस प्लस 1/6 मायनस प्लस 6 2चा 2 कटला, प्लसचं चिन्ह येणार 3 प्लस 1/2. या सगळ्याचा बेस 6 करू आपण. याचा 6 आहे ऑलरेडी. 1 3 × 18, 1 2 त्रिक 6, 1 त्रिक 3 आपण 6, 18 3 21 2 22, 22/6 म्हणजे 11/3. तर याला आपण 3 त्रिक 9 2 11 असे लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. ब्रॅकेटमधून सॉल्व करूया आपण. 6 - 5 1. ब्रॅकेटच्या बाहेरच्या संख्येसंग क्विक लगेच गुणाकार करून घेऊ. 1 चूक 4, 4 त्रिक 12, 12तून 12 गेले, 12 मायनस 4 गुणिला 1 गुणिला 3, 4 त्रिक 12. संपला. ब्रॅकेट 0 0 डिवाइड बाय 15 0 गुणिले 4 12, 6तून 5 गेला 1, 4 1 4, 4 त्रिक 12, 12तून 12 गेले 0 0 डिवाइड बाय 15, 4 गुणिला 0 डिवाइड बाय 0, इथपर्यंत 0 येते परत सगळं, प्लस 4 0 प्लस 4 गुणिले 6, 4 सकम 24, 68 खाली आले 68 मायनस 24
44. ॲन्सर आले 44. बाकीचे क्वेश्चन आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. बॉडमासचे क्वेश्चन सोडवणे थोडे डिफिकल्टच आहेत. यामध्ये थोड्या सिली मिस्टेक होत असतात. त्यामुळे जर एखादा क्वेश्चन थोडाफार जर तुम्हाला समजलं नसेल या अथवा चुकलं असेल तर समजून घ्या व चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर. थँक्यू.